इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. भावली धरण परिसरात वर्षा सहलीसाठी आलेल्या नाशिकच्या पर्यटक महिलेचा विनयभंग आणि तिच्या कुटुंबियांवर हल्ला करणे 9 जणांना आता चांगलेच महागात पडले. न्यायालयाने 9 संशयितांना शनिवार दिनांक 18 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत जिथे दहशत माजवली तिथे संशयितांची धिंड काढत गुरमी उतरवली. पोलिसांनी इगतपुरी शहरासह भावली धरण परिसरात संशयित 9 जणांची धिंड काढली. यावेळी संशयित नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणाले. विशाल मच्छिंद्र बटाटे वयवर्ष 27 राहणार गिरणारे तालुका इगतपुरी, अनिकेत गणेश मानवेडे वयवर्ष 24 राहणार गिरणारे तालुका इगतपुरी, अनिरुद्ध विठोबा भागडे वयवर्ष 25 राहणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी, सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते वयवर्ष 22 राहणार माणिकखांब तालुका इगतपुरी, विनोद लक्ष्मण बोराडे वयवर्ष 26 राहणार इगतपुरी गावठा तालुका इगतपुरी, सचिन दत्तू आडोळे वयवर्ष 29 राहणार माणिकखांब तालुका इगतपुरी, अर्जुन चिंदू आडोळे वयवर्ष 25 राहणार माणिकखांब तालुका इगतपुरी, देवीदास कचरू भगत वयवर्ष 25 राहणार बलायदुरी तालुका इगतपुरी, अजय भूषण दालभगत राहणार देवळेकोटी तालुका इगतपुरी अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. नाशिक शहरातील एक महिला कुटुंबियांसह रविवारी दिनांक 12 रोजी भावली डॅम परिसरात फिरण्यासाठी गेली होती. धबधबा पाहत असताना 2 अनोळखी तरुणांनी त्यांच्याकडे पाहून शिट्ट्या वाजवल्या. त्यानंतर महिलेच्या पतीने संशयितांना जाब विचारला आणि त्यातून पीडित दाम्पत्य आणि संशयितांमध्ये वाद झाला. संशयितांनी महिलेच्या पतीला धक्काबुक्की करून दमदाटी केली आणि या प्रकरणी महिलेसह तिचे कुटुंबीय भयभीत झाले. स्वतःच्या सुरक्षेसाठी महिलेसह तिच्या कुटुंबीय कारने नाशिकच्या दिशेने निघाले. मात्र संशयितांनी त्यांचा सुमारे 15 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून लोखंडी आणि लाकडी दांडक्याने त्यांच्या कारच्या काचा फोडून जीव घेणं हल्ला केला आणि या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून 9 संशयितांना अटक केली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस निरीक्षक घनश्याम बळक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांचन भोजने, अमोल गायधनी, उपनिरीक्षक शैलेश पाटील, गणेश परदेशी, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार निलेश देवराज, अभिजित पोटिंदे, विलास धारणकर, मधुकरकर पवार, करण ठाकूर आदी सहभागी झाले होते. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.